नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत झणझणीत, चमचमीत, चविष्ट, स्वादिष्ट अशी चवळीची डाळ. चवळीच्या डाळीमध्ये काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. चवळीच्या डाळीमुळे वजन नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते, हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. चला तर मग आता रेसिपीकडे वळूया. तर इथे चवळीची डाळ घेतलेली आहे मी. याला बरबटीची डाळ सुद्धा म्हणतात. तर आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. साली सकट घ्यायची आपल्याला आणि स्वच्छ धुवून घेऊया 1-2 पाण्याने. आता डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. त्यामध्ये पाणी टाकून घेऊया शिजण्यासाठी आणि हळद आणि हिंग घालून आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे. तर कुकरमध्ये पाणी टाकून ठेवून घेते मी डब्बा पॉट आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर आता कुकर पूर्णपणे थंड झालेले आहे. बघू आपण डाळ शिजली की नाही ते आपली. तर डाळसुद्धा मस्त मऊ शिजलेली आहे, छान. तर आता डाळ फोडणी घालण्यासाठी आपल्याला इथे गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमच इतकं तेल घातलेलं आहे मी. तेल छान गरम झालेलं आहे. मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतडली आहे. जिरंसुद्धा फुललेलं आहे. तर यामध्ये कांदा टाकून घेऊया. 1 बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घेऊया. आता कांदा अर्धवट परतून झालेला आहे. यामध्ये ठेचलेला लसूण घालूया. तर आता लसूण आणि कांदा झालेला आहे. यामध्ये 1 बारीक कापून घेतलेला टोमॅटो सुद्धा टाकून परतून घेऊया. तर यामध्ये आता लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर टाकून मस्तपैकी फोडणी खमंग अशी परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर फोडणी छान झालेली आहे. आता आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला डाळ थोडी पातळ छान लागते. तर यामध्ये पाणी टाकून घेते आता गरजेनुसार आणि मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आपल्याला. मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिट वगैरे एवढी उकळी काढून घ्यायची मस्त. वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. तर आपली डाळ तयार आहे, झटपट अशी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.